नमस्कार मित्र हो. काळ्या सावले या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. मित्र हो, आपण ऐकत आहोत एका नक्षलवादाचा जन्म या कथेचा पुढील भाग. तत्पूर्वी कोणी जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पावसाळा संपत आला होता. नाल्याचे वाहते पाणी काही ठिकाणी थांबू लागले होते. धान कापणी सुरू झाली होती. दसरा कालपरवाच झाला होता. दसऱ्यासाठी धान बोकडं घेऊन बाहेरगावी गेलेले लोक परत आले होते. जुरू शेतावरून घरी चालला होता. धान यंदा बरे झाले होते. 4-5 महिने खाण्याइतके धान होईल या अंदाजाने जोरू थोडासा खुशीतच चालला होता. लांबवर शेताच्या बांधावरून कोणीतरी येत असल्याचे जोरूने बघितले. गावाचा कोपा असावा. कोपाने दुरूनच हाक मारली, "ओ रुपी तप्पे." कोपा जोरूने हाक आली त्या दिशेने बघितले. रुपीचा बाप म्हणून त्याने हाक मारली होती. जोरू हसला. "काय येणार काय या रविवारी?" कोपाने विचारले. "कोठे? कशासाठी?" जोरू जागीच थांबून म्हणाला, "कोंबडा बाजाराला." कोंबडा बाजाराचे नाव निघताच जोरूचा चेहरा आनंदाने फुलून निघाला. तो घाईघाईने म्हणाला, "या रविवारी? कोणत्या गावाला रे? मला तर काहीच माहीत नाही." "हाच पहिला बाजार आहे ना, फुंडी गावाला." "कोपा, तू तिकडे किती कोंबडे नेणार?" "2 तरी नेईनच. तू किती नेणार आहेस?" जोरू काहीसा नाराजाने म्हणाला, "कोपा, माझ्याकडे एकच कोंबडा आहे. तो नेईन आणि मी नक्की जिंकणार." "हो का रे? पहा, मी या रविवारी कोंबडा जिंकून आणतो की नाही." जोरू उत्साहाने म्हणाला. गाव जवळ आले होते. रविवारी कोंबडा जिंकून आणायचा हेच मनाशी पक्के करून कोपा आपल्या घराकडे आणि जोरू आपल्या घराकडे वळाला. लहानपणापासून जोरूचा एकच शौक होता. घरी आल्यावर त्याने आपला विचार मैनीला सांगितला. कोंबड्याच्या पायाला बांधण्यासाठी सुरा घेतला आणि दगडावर साफ करून धार करू लागला. लालसू धावतच घरी आला आणि गडबड म्हणाला, "बाबा, मी पण येणार कोंबड्या बाजाराला." "तुला रे काय माहीत कोंबड्या बाजाराचा?" आता मादीचा बाप म्हणत होता. लालसूने सांगितला. मादी कोपाचा मुलगा होता. लालसूपेक्षा वर्षाने मोठा असावा. लालसू आताही त्याच्याबरोबर खेळत असावा. कोपाने पण तयारी सुरू केली. मनाशी हसत जोरू विचार करत होता. लालसूकडे पाहत म्हणाला, "जा आधी आपला कोंबडा पकडून आण, मग नेईन तुला." बापाच्या शब्दाची लालसू जणू वाटच पाहत असावा. तो घरामागे धावला. रुपीही लालसू मागे पळाली. मैनी एकटक आनंदात असलेल्या आपल्या नवऱ्याकडे बघत होती. लहानपणी ती बापाबरोबर 1-2 वेळा कोंबडा बाजारात गेली होती. मोठेपणी बायकांनी कोंबड्या बाजारात जायचा रिवाज नव्हता. मैनी काहीशी चिडून म्हणाली, "लालसूला नको घेऊन जाऊ कोंबडा बाजाराला." "का ग? लालसूला नेतो त्याला गंमत वाटेल." "ही कसली गंमत? नुसतं रक्तच रक्त असते सगळीकडे." जुरूने बायकोकडे पाहिले व तिचा अंदाज घेत तो म्हणाला, "मग तो कधी शिंकेल त्याला पण माहीत होणार." थोडे थांबून हसत पुढे म्हणाला, "कोंबडा जिंकून येताना मला 2 कोंबडे धरावे लागणार नाही." मैनी एकदम रागाने म्हणाली, "मोठा आणताय कोंबडा जिंकून, आहे तोच कापून सगळेजण खाऊ. बरेच दिवस झाले कोंबड्याची भाजी खाल्ली नाही." "ई अम्मा गदडी." जुरूने रागाने शिवी दिली. रागातच तो म्हणाला, "तू पाहतच राहा, मी 2 कोंबडे आणतो की नाही." लालसू रुपीने कोंबडा धरून आणला. जुरूने कोंबडा हातात घेतला. कोंबड्याशी कौतुकाने बाप बोलतो म्हणून रुपी व लालसू हसू लागले. घरात वळताना मैनी रागाने म्हणाली, "चल रे लालसू घरात." लालसूने आईकडे पाहिले नाही. जोरूने एक वखाराची दोरी घेतली. कोंबड्याच्या पायाला दुखापत होणार नाही याची काळजी घेत त्याने एक टोक
कोंबड्याच्या पायाला आणि दुसरे टोक मांडवाच्या खांबाला बांधले. एका फुटक्या वाळक्या भोपळ्यात कोंबड्याला पाणी ठेवले आणि घरातून थोडेसे तांदूळ आणून तो परत घरात गेला. पुढील 2 दिवस जुरूच्या घरात कोंबडा बाजाराविषयी विषय चालू होता. त्याच्याशिवाय दुसरा विषयच नव्हता. रात्रंदिवस खांबाला बांधून ठेवलेला कोंबडा चक्क माणसाच्या अंगावर येत होता. सर्व प्रकारात मैनी सतत नाराजी दाखवत होती. 2 दिवस जुरू शेतावरही जास्त रमत नव्हता. कोंबडा बाजाराला जायसाठी लालसूला नवीन शर्ट हवा होता. लालसू जन्माला आल्यापासून त्याला कधी कपडे शिवले नव्हते. लालसूने आईकडे शर्टचा विषय काढताच मैनी शिवा देऊ लागली. शाळेत जा म्हणजे चांगले कपडे मिळतील, हा शाळेचा एक फायदा पटवून तिने लालसूला सांगितला. रविवार उजडला. लालसू सकाळपासूनच खुशीत होता. आईने सांगितलेले कामं ऐकत होता. सकाळी उठून त्याने बैले हल्ले जंगलात नेऊन चारून आणले होते. आई आपल्याला बापाबरोबर जाऊ देईल की नाही याची त्याला अजून खात्री नव्हती. गावातील त्याच्या बरोबरची मुले यंदा शाळेत जात होती. आई त्याला सारखे सांगत होती. कधी नव्हे तो बापाबरोबर आज जेवायला बसला होता. आई आपल्याला जेवण देईल की नाही याची खात्री नसल्याने सकाळीच त्याने भरपूर आंबील पिऊन घेतली होती. जेवण चालू असताना कोपा व त्याचा मुलगा मादी आले. मादीकडे बापासारखी एक कुऱ्हाड होती. पाण्यासाठी थुंबा होता. कोपा दारू पिऊन आला होता. त्या वासाने लालसूचा घास तोंडातच फिरू लागला. जुरूने हात धुतला. मैनीने घरातून 1 रुपयाचे नाणे लालसूच्या हातात दिले. जोरू डोळे फाडून पाहत राहिला. मैनीने 1 रुपया कुठून आणला असावा. त्याच्या चेहऱ्यावर भाव होता. तो काही न बोलता लालसूलाही कुऱ्हाड हवी होती. शेवटी जुरूने कमराचा चाकू काढून लालसूला दिला. बाप अडकवतो तसा चाकू लंगोटीत अडकवून लालसू सज्ज झाला. फुंडी गाव 4 कोसार होते. फुंडी गावाला पोचण्यासाठी जोरू कोपा घाईने चालू लागले. मादी व लालसू प्रथमच कोंबडा बाजारात जात होते. बापाबरोबर चालताना दोघे मागे पडत होते. लालसूला झाडाच्या सावलीत झोपावेसे असे वाटत होते. पुढे बाकीच्या पाऊलवाटावरून अनेक जण येताना दिसत होते. सर्वांच्या खाकेत कोंबडे होते. लालसूचा आळस गेला व तो झरझर पावले उचलू लागला. फुंडी गावाजवळील जंगलात एक मोकळी जागा होती. तेथे कोंबडा बाजार भरला होता. कोपा, जुरू, लालसू, मादी तेथे पोचेपर्यंत सुरुवातीची पूजा होऊन बाजार सुरू झाला असावा. कोंबड्याच्या लढती ठरत होत्या. लढती ठरल्यानंतर जो तो कोंबड्याच्या पायाला सुरा बांधत होता. काही जण कोंबड्याला दारू पाजत होते. लालसू व मादी कोपा काय करतो याचे निरीक्षण करण्यात मग्न होते. जोरू तेथून बाजूला झाला. आधी मोठ्या कोंबड्याच्या लढती होऊ द्याव्या, मग आपला कोंबडा लढवावा असा विचार करत तो पुढे जाऊ लागला. गावात पाटलांची 2-3 कोंबडे लढायला आणली होती. कोपा मादी बरोबर लालसू कोठे गेले हे जोरूला समजेना. कोपा पोरांवर लक्ष ठेवेल असे त्याला वाटत होते. एकदम आरडाओरड झाली. कोणाचा तरी कोंबडा जिंकला असावा. मोठ्या आवाजाने जोरू घाबरला. त्याचे लक्ष उडाले. तो टाचावर करून कोपा व मुले कुठे दिसतात का हे बघू लागला, पण त्याला कोणीही दिसलं नाही. दोन्ही पोरे कुठेही दिसत नव्हती. गर्दीतून वाट काढत तो त्या दिशेने निघाला. मागून कोणीतरी आपला हात ओढत आहे असे त्याला जाणवले. त्याने मागे बघितले. त्याचा भाऊ लंबडी होता. जोरू चमकला. लंबडीच्या चेहऱ्यावरून कोणते तरी संकट उभे आहे असे त्याला वाटले. काय रे, त्याने घाईत विचारले. लवकर पळ, लंबडी घाईत म्हणाला. का? लवकर पळ, जमादार येत आहे. 2 पोलीस पण आहेत. माझा मुलगा तिकडे आहे. कोपाच्या दिशेने बोट करत जोरू म्हणाला. राहू दे, मुलाला कोणी काही करत नाही, तू पळ, म्हणत तो जंगलाच्या दिशेने नाहीसा झाला. लालसूला शोधावे की पळावे या विचारात जोरू फसला होता. सगळीकडे शांतता झाली होती. जो तो मिळेल त्या दिशेने पळत होते. फुंडी गावाकडून पोलीस, जमादार व फुंडीचा
पोलीस पाटील येत होता. पळणाऱ्या एका माडियाला पकडून जमादाराने हातातल्या काठीने फटका मारून खाली पाडले व हातातील कोंबडा घेतला आणि दुसऱ्याच्या दिशेने ते निघाले. जोरूने पाहिले आणि त्याने दिशा बदलली. जोरूने मागे वळून पाहिले. दोघा तिघा जमादाराबरोबर आलेल्या पोलिसांनी घेरले होते. ते आदिवासी स्वतःहून कोंबडे देत होते, वर गयावया करत होते. कोपा मुलांना आणेल, नाहीतरी तो आता कुठेच दिसत नाही आहे, या विचारात जोरू चटकन जंगलात शिरला. जंगलात त्याला हायसे वाटले. तो वेगाने चालू लागला. थोडा आत आल्यावर तो पळू लागला. समोर बरेच जण पळत होते. एक कुऱ्हाड, एक चप्पल व टोपी रस्त्यात पडली होती. ते सर्व उचलण्यात त्याने वेळ घालवला नाही. समोर एक तंबाखूची डब्बी पडून होती. जोरू पळता पळता वाकला आणि त्याने ती डब्बी उचलली. परत समोर वेग घेण्याच्या विचारात असताना समोर वाघ दिसावा तसाच तो थपकून उभा राहिला. समोर खाकी कपड्यातील 2 पोलीस उभे होते. त्यांच्या हातात 2 कोंबडे होते. ते हसत हसत पुढे आले आणि शिवा देत म्हणाला, भागता है क्या? जोरू उभा होता. एकाने पुढे होऊन जोरूच्या काखेतली कोंबडा हिसकावून घेतला. दुसऱ्याने जोरूला पुढे ये म्हणून खून केली. जोरू जागचा हलला नाही. दुसरा पुढे आला. नुसत्या लंगोटीवर उभ्या असलेल्या जोरूचे निरीक्षण करताना याच्याकडून दुसरे काहीच मिळणार नाही, या गोष्टीचा राग पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. डाव्या हाताने त्याने जोरूला शिव्या देत ढकलले. जोरूचा तोल जाऊन तो बाजूच्या झाडावर आपटला, पण थोडक्यात त्याचे डोके वाचले. कुऱ्हाड खाली पडली. कुऱ्हाड उचलण्यासाठी जोरू पुढे जाऊ लागला. एकाने कुऱ्हाडीवर पाय ठेवला. जोरू हळूहळू मागे सरकू लागला. एकदम दिशा बदलून पळू लागला. मागून पोलिसांच्या हसण्याचा आवाज येत राहिला. बराच वेळ जोरू पळत होता. आपण कोणत्या दिशेला पळत आहोत याचा विचारही तो करत नव्हता. तो एका नाल्यापाशी थांबला. पळून पळून तो थकला होता. त्याची छाती खालीवर होत होती. एका दगडावर तो बसला. जवळपास कोणाची चावल नव्हती. तो थोडासा शांत झाला. सवयीने खांद्यावरील कुऱ्हाड काढण्यासाठी हात वर गेला. कुऱ्हाड नव्हती. तो पाण्यात उतरला. तोंड हातपाय धुवून खाली वाकून जनावरासारखे पाण्याला तोंड लावून पोटभर पाणी पिऊन घेतले. भीतीने त्याची छाती अजूनही धडधडत होती. नाल्यावर बसणे धोक्याचे वाटले म्हणून तो जंगलात खाली जाऊन बसला. वर आकाशात सूर्य कोणत्या बाजूने बुडत आहे याचा अंदाज घेऊन त्याने दिशा ठरवली आणि जड पावलाने तो जंगलातून जाऊ लागला. दारात मैनी उभी होती. तिने बडबड करत शिव्या देण्यास सुरुवात केली. आईच्या मागून भेदरलेल्या नजरेने लालसू पाहत होता. निदान आपला मुलगा सुखरूप घरी पोचला आहे या आनंदात जोरू अंगणात बसला. मैनीची बडबड बराच वेळ चालू होती. ती जे बोलली ते सर्व काही खरंच होते. दुसऱ्या दिवशी कोपा भेटला. कोपा दोघा मुलांना घेऊन परत येत असताना जमादाराने त्यांना हटकले. कोपाने चुपचाप कोंबडा देऊन टाकला. तेवढ्यावर त्या जमादाराचे समाधान झाले नव्हते. त्यांनी लहान लालसूच्या हातातील रुपया काढून घेतला होता. कुऱ्हाड व चाकू पण घेतली आणि शिव्या घातल्या. जोरूला भयंकर राग आला होता. कोपाचे 2 कोंबडे 2 कुऱ्हाडी गेल्या त्या मानाने आपले कमी नुकसान झाले यावर तो समाधान मानून स्वस्थ पडला होता. मित्रहो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उर्वरित भाग उद्या. धन्यवाद.